मंडळी नमस्कार, मी रवी देसाई. आज मी आहे पुण्यामध्ये आणि मी चाललो आहे देवबाग आणि तारकर्लीला. देवबाग आणि तारकर्लीला जाताना आजचा माझा प्रवास होणार आहे शॉर्टोज. खरं तरी दौंडची एक टूर्स कंपनी आहे. याच्याबरोबर मी माझा हा जवळपास साधारणतः तिसरा प्रवास मी शॉर्टोजबरोबर करणार आहे. तर 2 दिवसाची साधारणतः ट्रिप आहे. या ट्रिपमध्ये त्यांच्याकडून कशा पद्धतीनं सर्व्हिस दिली जाते हे आपण पाहणार आहोत. नक्कीच मी तर पाहतोय एक एन्जॉय करणारच आहे, पण तुम्ही पहा नक्की शॉर्टोज काय. आणि नक्कीच तुम्हाला जर आवडला हा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. आणि संध्याकाळी साधारणतः 10:30च्या सुमारास कात्रज चौकातून आम्ही कोकण मालवणकडे रवाना झालो. मालवणला जाण्यासाठी आम्ही राधानगरी फोंडाघाट मार्ग निवडला, कारण मालवणला जाताना या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य हे पाहण्यासारखे असते. बसमध्ये धमाल मस्ती करत आमचा प्रवास सुरू होता. प्रवासात दिसणारी जुनी मंदिरं आणि निसर्ग हे सांगत होते की आम्ही कोकणात दाखल झालो आहोत. मजल दर मजल करत आम्ही तारकर्लीमध्ये पोहोचलो. येथे पोहोचल्यानंतर वायरी भूतनाथ येथे आमचा मुक्काम होता. आम्ही ज्या ठिकाणी 2 दिवस राहणार होतो ते भूतनाथ रेस्टॉरंट, तेही खूप सुंदर आहे. मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत भूतनाथ वायरीमध्ये. या ठिकाणच्या रूम कशा आहेत, अकोमोडेशन कसे आहेत तुम्हाला, या ठिकाणी कशा पद्धतीचे रूम आहेत आपण त्यांची पाहूया रूम कशा पद्धतीचा. म्हणजे 2 बेडच्या साधारणतः एका रूम मध्ये झालं किती असतील? एका रूम मध्ये मेन बेड वरती 2 लोक झोपतात आणि एक्स्ट्रा मॅट्रेस तुम्हाला 100 रुपये देऊन तुम्ही घेऊ शकता. 4-5 जण राहतात. आणि टॉयलेट वगैरे रूम कशा पद्धतीने. आणि बाथरूम तुम्ही पाहू शकता. बाथरूम फार स्वच्छ आहे. वेस्टर्न स्टाईल कमोड आहे आणि त्याच्यानंतर गिझर आहे. अशा सुखसुविधा आहेत या ठिकाणी. बेसिन विच 2 बेसिन सुद्धा आहेत. रूम मध्ये तुम्हाला टीव्ही येणार, इन्व्हर्टर बॅकअप आहे, त्याच्यानंतर तुम्हाला वायफाय आहे, रेस्टॉरंट आहे, पार्किंग आहे, बीच व्ह्यू आहे. खाली गेलं तर इथून समुद्र दिसतो आपल्याला. समोर बीच दिसतो. तुम्ही पुढे जाणार मी सांगायचं समोरच बीच आहे. चालत एक 4 ते 5 मिनिटं लागतात वॉकिंग डिस्टन्स. आपल्याकडे येताना तुम्हाला एक मालवण पासून 4 किलोमीटर आहे. वायरी भूतनाथ म्हणून गाव आहे, तिथे आहे. तारकर्लीच्या बॉर्डरला स्टार्ट होते. तारकर्ली तिथे आहे. आणि तुम्हाला यायला म्हणजे जर मुंबई पुणे वगैरे असं येत असाल तर कुडाळला रेल्वेने वगैरे येऊ शकता. नाही जर तुम्ही ट्रेनने वगैरे आलात तर ट्रेनने मालवणपर्यंत यावं लागेल. मालवणवरून एक 4 किलोमीटर रिक्षा केलं तर एक 100 ते 150 रुपये घेणार रिक्षावाला. आणि इकडे आल्यावर तुम्हाला फिरायला पाहिजे तर बाईक वगैरे रेंटवर पण आमच्याकडे आहे, नाहीतर 4 व्हीलर वगैरे पण आहे. त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगेन कसं काय कोटेशन असेल ते, त्याप्रमाणे होईल सर. मंडळी हे होते भूतनाथचे लीलाधर झाड. सर्व लीलाधर झाड यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच, पण अतिशय उत्तम सुविधा यांच्या भूतनाथ रेस्टॉरंटमध्ये आहेत. तर तुम्ही नक्की भेट द्या असं मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन.
नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण पोहोचलोय तारकर्लीमध्ये हॉटेल भूतनाथ होमस्टेला. आजचा स्वरा टूर्सचा आज पहिला कोकण दर्शनचा पहिला दिवस. तर आज आपण सर्वांसाठी स्पेशल मेनू सकाळचा नाश्ता मिसळ तयार केलेली आहे. आपण मिसळ करू. ट्रिपमधील मावशीच्या हातचे जेवण म्हणजे चेरी ऑन द केक असंच म्हणावं लागेल. मिसळवर यथेच्छ ताव मारल्यानंतर आम्ही तारकर्ली बीचकडे रवाना झालो. मंडळी, आता मी आलेलो आहे तारकर्ली बीचवर. म्हणजे स्वरा टूरचे सर्व मेंबर्स या ठिकाणी आलेले आहेत. बरोबर माझ्यासोबत आलेला आहे रोहन. याचाही रोहन ब्लॉग म्हणून यूट्यूबला आहे. तोही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. सरांचा पण चॅनल शेअर सबस्क्राईब. बीचवर धमाल मस्ती केल्यानंतर पुन्हा आम्ही भूतनाथ रेस्टॉरंटला आलो. यावेळी एका मेंबरचा वाढदिवस असल्याने आम्ही धमाल मस्ती करत तोही साजरा केला. त्यानंतर मावशीने बनवलेल्या पुरणपोळीवर सर्वांनी यथेच्छ ताव मारला. मायेनं बनवलेली पुरणपोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार जेवणाला एक वेगळाच आनंद देऊन गेली.
सकाळी देवबागला जाण्या अगोदर पुन्हा नाश्त्यावर येथेच चिताव मारला आणि आम्ही देवबागकडे रवाना झालो. भरभरून लाभलेला निसर्ग आणि समुद्रकिनारा यामुळे कोकणाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. इंदी या ठिकाणी आल्यानंतर आम्ही बोटीकडे रवाना झालो. इथून आम्ही पुढचा प्रवास बोटीतूनच केला आणि वेगवेगळे पॉईंट पाहिले. बोटीतून दिसणारा देवबाग आणि त्याचा समुद्र किनारा फार सुंदर दिसत होता. थोडीशी बोट अजून हलणार आहे कारण संगमावरती कसं समुद्राच्या लाटा आणि कर्णीचं गाडीचं पाणी एकत्र झुजत राहिल्यामुळे वेव्स तयार होतात. त्याच्यामुळे तुम्हाला लाटा थोडीशी बोटाला काही घाबरू नका. आपण आता समुद्रामध्ये चालू जागेवरती पाणी. कोकण पाहण्यासाठी आलेले स्पर्धक वॉटर स्पोर्टच्या ऍक्टिव्हिटी करत धमाल करत होते. ते मासे खाण्यासाठी ते डॉल्फिन मासा येत होतो. पण ह्या पूर्णपणे एरियाला डॉल्फिन पॉइंट म्हटलेलं आहे पूर्णपणे. असं आहे. पण सकाळच्या वेळी कंटिन्यू कशी असतं ती सकाळच्या कंटिन्यू मॉर्निंगला दिसतात. सकाळचं कोवळं ऊन जेव्हा पाण्यावरती पडतं तेव्हा ते कोवळं ऊन घेण्यासाठी ते सरफेसला येतात. मग सकाळच्या मॉर्निंगला 7, 7:30, 8 वाजता बोलतात ना त्या टाइमला ते डॉल्फिन दिसतात. पण असं खडक असे उन्हामध्ये दिसले तर दिसले पूर्णपणे असा विषय आहे पूर्ण. दुपारी पण गोव्याला दुपारीच बघितलं म्हणजे हॅलो त्यांना
वडापाववरून आपण न्यूटी बीचकडे चाललेलो आहोत. येतानाच आपण पाहिलं आहे सुनमे आयलंड, त्याची माहिती पण प्रमोद दादांनी खूप सुंदर दिली. त्याच्यानंतर आपण आता न्यूटी बीचकडे. खरं तर ज्या ठिकाणी आता आपली बोट आहे तो आहे डॉल्फिनचा पॉईंट. हा डॉल्फिनचा पॉईंट जर लक असेल तर आपल्याला डॉल्फिन पाहायला मिळेल, अदरवाईज आपण न्यूटी बीचकडे जाणार आहोत. तिथून पाच सर्व आपण एक डोंगराच्या कडे. आत्ता जो आहे तो आपल्याला समोर दिसतो तो क्रोकोडाईल पॉईंट आहे. हा क्रोकोडाईल पॉईंट कारण आपण सुनामी आयलंडवरून पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मगरीचा आकार तो आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण त्याच्याच जवळ आहोत आता. चला तर पाहूयात मग न्यूची बीच आणि भव्य बीच. आता आम्ही आहोत न्यूटी बीचवर आणि माझ्या मागे जो तुम्ही पाहू शकताय तो गोल्डन रॉक आहे. आणि न्यूटी बीच सर्वात छोटासा बीच हा आपल्याला देवबागमध्ये कोकणातील सर्वात छोटा बीच माझ्या मागे पाहू शकता. न्यूटी बीच पाहून झालेला आहे. त्याच्यानंतर आता आम्ही पुन्हा देवबागकडे निघालो आहे. पण जाताना आम्ही पुन्हा डॉल्फिन पॉईंटकडे आलेलो आहे. पाहूया परत एकदा डॉल्फिनचं दर्शन होते की आजही आमची निराशा होती. बोटीतून प्रवास करत असताना वाटेतच एक वाळूची बेट दिसली. या बेटावर सिंगल पक्षी निवांत बसले होते.
आता आपण पोहोचलेलो आहोत देवबागमध्ये आणि देवबागमध्ये मिनी केरळ म्हणून ओळखलं जाणार हे मोरेश्वर आयलंड आहे. डॉल्फिन दर्शन न झाल्याचे दुःख मनात ठेवून पुन्हा आम्ही परतीचा प्रवास धरला.